शेंडी म्हणजे अँटिना. ती केवढी असावी? कमीत कमी गायीच्या वासराच्या खुरा एवढी असावी, तेव्हा त्याचा लाभ होतो. काळ्या रंगाची वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्य. त्याप्रमाणे जो भक्ताच्या चित्ताचं आकर्षण करतो आणि आकर्षण करून पापाचा क्षय करतो. आद्यगुरु शंकराचार्य वर्णन करतात, भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सदैव नंदनंदनम सदैव नंदनंदनम सदैव नंदनंदनम सुपीच गोच मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम नमामि कृष्ण नागरम नमामि कृष्ण नागरम मनोज गर्व मोचनम विजालोलोचनम विदूत गोपशोचनम नमामि पद्मलोचनम नमामि पद्मलोचनम नमामि पद्मलोचनम करारविंद भूधरम स्मितावलोक सुंदरम महेंद्रमानधारणम नमामि कृष्णवारणम नमामि कृष्णवारणम नमामि कृष्णवारणम. शंकराचार्य श्रीकृष्णाष्टकामध्ये म्हणताय, भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सदैव नंदनंदनम. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम. जो चित्ताचं आकर्षण करतो आणि समस्त पाप खंडन, पापाचं खंडन करून स्वभक्त चित्तरंजनम, भक्ताच्या चित्ताचं रंजन करतो, तो परमात्मा. या नरदेहरूपी गोकुळात कृष्णाला प्रकट करावायचं आहे. गोकुल म्हणजे नरदेह, गो म्हणजे इंद्रिय, कुल म्हणजे समूह. इंद्रियांचा समूह म्हणजे नरदेहरूपी गोकुल. या गोकुळामध्ये भगवान प्रकट होण्याकरता नंद यशोदेची आवश्यकता. नंद येते सर्वजनानां सनंदः. जो सर्व जगाला आनंद देतो त्याला नंद म्हणतात. जो दुसऱ्याला सुख देतो त्याच्या घरी भगवान येतात. आणि जो दुसऱ्याच्या सुखाचा नाश करतो त्याला कंस म्हणतात. कम सुखम सती इति कंसः. कंस शब्दाची व्याख्या आहे कम सुखम. क म्हणजे सुख, सती जो सुखाचा नाश करतो, जो दुसऱ्याच्या सुखाचा नाश करतो त्याचा भगवान नाश करतात, त्याला कंस म्हणतात. काही लोक बघा, स्वयंपाक जर चालू असेल त्यांनी जर डोकावून पाहिलं, किती जाळ लावा डाळ शिजणारच नाही. बघा काय दृष्टी. दुसऱ्याच्या सुखाचा नाश करू नका. जो दुसऱ्याच्या सुखाचा नाश करतो भगवान त्याचा नाश करतात. जो दुसऱ्याला आनंद देतो भगवान त्याच्या घरी प्रकट होतात. नंद येते सर्वजनानां सुनंदः यशम ददाति इति यशोदा. यश प्रदान करणारी वृत्ती यशोदा. जो दुसऱ्याला यश देतो ती वृत्ती यशोदा आहे. तिची अहंता ममता संपते. आणि गोपी, गो म्हणजे इंद्रिय, पी म्हणजे पिणे. गोभी इंद्रियही भक्ती रसम पिबतीस गोपी. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्तिरसाचं पान करणारी अंतःकरणाची वृत्ती म्हणजे गोपी आहेत. त्या गोपींची स्थिती महाराज सांगतायत. कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश सतत कृष्ण चिंतन कृष्ण चिंतन. अज्ञानाचा अंधकार संपला आणि अज्ञानाचा अंधकार संपल्यामुळं काल्याचा अधिकारी झाला. महाराज सांगतात आता त्या प्रकाशात एकमेकाला काला वाटायचा आहे. द्वितीय चरणामध्ये काला वाटू एकमेका. काला वाटू एकमेका. काला वाटू एकमेका. काला वाटू एकमेका. वैष्णवनी का संभ्रम, वैष्णवनी का संभ्रम. काला वाटू एकमेका. काला वाटू एकमेका. वैष्णवनी वैष्णवनी का संभ्रम. काला वाटू
काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रमा. काला एकट्याने खायचं नाही, एकमेकाला वाटायचं. पण कोणाला वाटायचं? अधिकाऱ्याला, अनाधिकाऱ्याला नाही. वैष्णव निका संभ्रम. संभ्रम म्हणजे भ्रमरहित, ज्याचा भ्रम नाहीसा झालेला आहे. आणि जो निका वैष्णव आहे, निका वैष्णव म्हणजे ज्याने सर्वस्व परमात्म्याला समर्पित केलेला आहे, तो निका वैष्णव. या लागी शरीर सांडवा के जे सकळ गुणांचे लोण उतरे जे संपत्ती मधुसांडे जे कुरवंडी करून सर्व भगवंताला समर्पित केलं. कोणताही प्रसंगाला तरी भजन न सोडणारा, 7 दिवसाचा जरी झाला उपवासी तरी कीर्तनासी टाकू नये. कुठं हे मस्तक तुटो हे शरीर परिणामाचा गजर सोडू नये. शरीराचा होत दोन्ही तिन्ही भाग परी कीर्तनाचा रंग सोडू नये. तो का म्हणे ऐसा नाविजा निर्धार तेथे निरंतर देवसे. हा ज्याचा निर्धार कोणताही प्रसंग येऊ. जव हे आकाशवर पडो पाहे ब्रह्मगोल भंगा जाय. वडवानळ त्रिभुवन खाय परी तुझीच वाजवाय गा विठोबा. आकाश कोसळलं तरी चालेल, ब्रह्मांडाचे तुकडे झाले तरी चालेल, विश्व जोडून भस्म झालं तरी चालेल, पण जो भक्ती सोडित नाही तो निका वैष्णव. तुकाराम महाराज सांगतात, माझे मन पाहे कस, माझे मन पाहे कस, माझे मन पाहे कस, कसून चित्त नढळे तुझ पासून कापून या दिन शिर पहा कृपण गोदार. मजवरी घाली घाण परी नसोडी तुझे चरण. तुका म्हणे अंती तुझ वाचवून नाही गती. हे प्रभू, माझ्यावर घण घातले तरी सोडणार नाही, हे निष्ठा आहेत. आम्हाला संसारात थोडी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, आम्ही परमार्थ सोडून देतो. एक संन्यासी महात्मा होते, राजा त्या संन्यासाची सेवा करीत असे. एक दिवस संन्यासाच्या मनात आलं, विनाकारण या राजाच्या आपण मोहात गुंतलो. म्हणले, राजा मला उद्या जायचंय. राजा म्हणले, महाराज थांबा थोडे दिवस, अजून करू द्या सेवा. नाही म्हणे, जायचं. ठीक आहे महाराज, तुमची इच्छा, पण जाताना काही घेऊन जा, अशी माझी इच्छा, काहीतरी आपल्याला द्यावं. म्हणजे मला काही नको आहेत. खूपच राजाने आग्रह केला. तू म्हणतोय ना म्हणून मागतो. म्हणले, काय मला तर काही नको आहे, पण आमचे जेवढे माळकरी आहेत ना, या सगळ्या माळकऱ्यांचा टॅक्स माफ करून टाक. या साधूने मागितलं, सगळ्या माळकऱ्यांचा टॅक्स माफ. वाऱ्यासारखी बातमी पोहोचली. दुसऱ्या दिवशी 10 रुपयाची माळ 100 रुपयाला. माळीचंच मार्केटिंग वाढून गेलं. समाज जगात कधी कोणत्या गोष्टीला मार्केट येईल सांगता येत नाही. सगळे माळकरी ना हो, टॅक्स जर माफ होतो तर माळ घाला काय हरकत आहे. सगळे माळकरी, राजा झाला दरिद्री, टॅक्सच बंद झाला. काही दिवसानंतर साधू भ्रमण करीत आला असताना राजाचं दारिद्र्य पाहिलं. राजा, अशी अवस्था हो. म्हणले, महाराज तुमच्या आज्ञेचं पालन केल्याचं फल आहेत. म्हणले, कसं काय? म्हणजे सगळेच माळकरी झाले. त्याच्यातले ओरिजिनल माळकरी शोधावं लागतील. साधूने निरोप दिला, राजा आजारी आहे, राजा जरा जास्त सिरियस आहे, राजा ICU मध्ये आहे. डॉक्टरांनी सांगितलं राजाच्या दोन्ही किडन्या फेल होत चाललेल्या आहेत.
डॉक्टरांनी सांगितलं राजाला माळकरीची किडनी पाहिजे. माळकरीची किडनी पाहिजे म्हटलं प्रत्येक जण विचार करतो रात्रीतून न जाणे आपला नंबर लागतो का काय. रात्रीतून माळी फरार. जेवढे ओरिजिनल माळकरी होते तेवढेच टिकले, बाकीच्या माळी फरार. काही नाही घरात सुद्धा ठेवले, जाळूनच टाकलं. जरी घरात जर पाहिली तर याला निष्ठा म्हणतात का? जो निष्ठावंत भक्त आहे त्याला निका वैष्णव म्हणतात. तो काल्याचा अधिकारी आहे. काला वाटो एकमेका वैष्णव निका संभ्रम. ज्याचा भ्रम निराश झालाय तोच जीव ब्रह्मेक्य रूपी कल्याचा अधिकारी आहे. मग अनाधिकारी कोण? तर अनाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये महाराजांनी ब्रह्माधिकांना घेतलेला आहे. तुकाराम महाराजांच्या परीक्षेत ब्रह्मदेव नापास. तृतीय चरणामध्ये वाकुलिया ब्रह्माधिका, 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 वाकुलिया ब्रह्माधिका. उत्तम लोकादा कवो, उत्तम लोकादा कवो, उत्तम लोकादा कवो. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. उत्तम लोकादा कवो, उत्तम लोकादा कवो, उत्तम लोकादा कवो. काला वाटू एकमेका, एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. विठोबा रखुमाई, 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 या ठिकाणी महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या चरणी कापसे उद्योग समूहाच्या वतीने त्यांचे चारी भावंड आणि त्यांचे पिता श्री नामदेवराव पाटील कापसे यांच्या वतीने महाराजांना 5,55,555 रुपयाचा चेक अर्पण करण्यात येत आहे. महाराजांनी त्याचा स्वीकार करावा आणि आपण सर्वांनी खाली बसलेल्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं. मी विनंती करतो कापसे बंधूंना, आपण सर्व समोर या आणि सर्वांच्या वतीने महाराजांना 5,55,555 रुपयाचा चेक या ठिकाणी महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात येत आहे. पुनश्च एकदा टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करावं.